लक्षवेधी सूचना. लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझ्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघामध्ये 8 ऑक्टोबर 2025 रोजी एक घटना घडली. त्या माध्यमातून ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते आणि सदर बांधकाम करत असताना विकासक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी न घेता नियमबाह्य पद्धतीने काम सुरू होते. बहुमजली इमारतीचे काम सुरू असल्याने उंचावरून पडणारे साहित्य आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या चाळींवर वस्तींवर पडत असते. सदर साहित्य वजनदार असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या रहिवाशांवर पडत असल्यामुळे वारंवार अपघात घडत असतात. या कारणास्तव नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते. श्रद्धा लाईफ स्पेस यांच्या माध्यमातून जोगेश्वरी महाराज भवन या ठिकाणी बांधकाम चालू, त्या ठिकाणी 20व्या माळ्यावरून बांधकाम साहित्य पडून कुमारी संस्कृती अनिल कोटियन ही 22 वर्षीय तरुणीचा जीव गमवावा लागला. अध्यक्ष महोदय, ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुंबई शहरामध्ये ही एक घटना आहे. याच्यावर लागून अनेक घटना अशा अनेक ठिकाणी असतील, परंतु माझ्याच विभागामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये सातत्याने 3 घटना घडल्या. माझी या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, विकासक असेल कोणी असेल त्याला काम करण्याला तर आपण सहकार्य करायलाच पाहिजे, परंतु तेवढी जबाबदारी तो नियमाप्रमाणे लोकांची सुरक्षा बघून करतो की नाही ही बघणं शासनाचं किंवा त्या अधिकाऱ्याचं जबाबदारी असते. परंतु या ठिकाणी अजून आपण पाहिलं तर मग ती मुंबई महानगरपालिका प्राधिकरण असू दे, नियोजन प्राधिकरण मुंबई महानगरपालिका असेल, म्हाडा असेल किंवा SRA असेल, आज मोठमोठ्या 20-20, 40-40 माळ्याच्या बिल्डिंग तयार आहेत आणि कोणत्या प्रकारचं सुरक्षेचं ही काळजी घेतली नाही आहे. त्याच्यामुळे हा अपघात घडला आहे. माझी अध्यक्ष महोदय, या माध्यमातून अनेक अडचणी आहेत. एकतर त्या ठिकाणी कामगार असतात, ते कामगारांची कुठली पट्टे लावले जात नाही की कुठला नियम पाळले जात नाही आणि फक्त जे नियम बनवले आहेत ते फक्त पेपरवर असतात, आईवडीमध्ये असतात. त्याचं पालन करण्याची जबाबदारी अध्यक्ष महोदय कोणाची आहे? माझी विनंती अध्यक्ष महोदय, या ठिकाणी श्रद्धा लाईफ स्पेस यामध्ये जी घटना घडली ती संस्कृती अनिल कुटियन सकाळी 9 वाजता घरातून निघाली आणि कामावर जात असताना मला वाटतं 50 मीटरवरती राहत होती. 50 मीटरवरच्या बाहेर आली घरातून आणि बाहेर जात असताना तिच्या डोक्यावर काहीतरी पडलं आणि ती जागीच ठार झाली. अध्यक्ष महोदय, ही एक घटना तर आहेच, बरं दुसरी गोष्ट ते बांधकाम आणि ही पायवाट बघितलं, फक्त दिवाळाचं अंतर आहे. म्हणजे चिटकून बांधकाम. आता मुंबई शहरामध्ये FSI वाढवल्यामुळे जे विकासक आहेत ते कुठल्याही प्रकारचं बाहेर जागा सोडत नाही आहेत आणि त्या माध्यमातून जे काही बांधकामाच्या वरून पडणारं साहित्य आहे ते आजूबाजूच्या ज्या झोपडपट्ट्या असतील, चाळी असतील, बिल्डिंग असतील त्याच्यामध्ये जाऊन लोकांना वारंवार त्रास भोगावा लागतो आहे. शासन याकडे ह्याने बघणार, लोकांची सुरक्षा कशी करणार आहे? या ठिकाणी अध्यक्ष महोदय मला उत्तर दिलं आहे. त्या उत्तरामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, विकासकांची ही सगळी जबाबदारी त्या विकासकाची आहे. अध्यक्ष महोदय, विकासक हा व्यावसायिक आहे, तो त्याच्या पद्धतीने कसा फायदा नफा होईल तो बघतो आणि अलीकडच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये किंवा प्रचलित सगळ्या ठिकाणी विकासक जरी एखादा असेल तर तो जी यंत्रणा आहे ती कुठल्या तरी कंपनीला देतो, सब कॉन्ट्रॅक्टर, आणि त्याच्यावरती जबाबदारी टाकतो. अध्यक्ष महोदय, सब कॉन्ट्रॅक्टर आज कोणी असतो, त्याची कुवत काय असेल आणि त्याच्यामध्ये पण त्याच्या जबाबदारी टाकल्याने असा काही अपघात झाला की मग अध्यक्ष महोदय त्याचा कोणती सुपरवायझर किंवा कामगार त्याला ते हे करतो. माझी या माध्यमातून अध्यक्ष ही गंभीर विषय आहे, संपूर्ण मुंबई शहरासाठी आहे. माझ्या विभागातली ही कुमारी संस्कृती तर गेलीच, पण तिच्या आईवडिलांचं जे कुटुंबाचं गेल्या 2 महिन्यापासून आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाची एकुलती एक मुलगी होती आणि त्या आंदोलन अशासाठी येत आहे की मुंबईमध्ये किंवा कुठेही अशी पुन्हा संस्कृती घडता कामा नये, असा अपघात होता कामा नये, त्यासाठी आहे. आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, ही सर्वस्वी जबाबदारी जो कोण विकासक असेल त्या विकासकावर टाकणार का? त्याचबरोबर जर आपण म्हणतो सरकार मायबाप, या सगळ्याची जबाबदारी जेव्हा आपण परवानगी देतो तर ह्याला जबाबदार शासन आहे आणि शासन असल्यामुळे त्या परवानगी देणारा जो मुख्य अधिकारी कोण असतील त्याला याच्या जबाबदार धरणार का? असे माझे 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अनंतरावजी नर
यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आपणास सांगू इच्छिते को माननीय उच्च न्यायालयाच्या 9 मार्च 2023 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने उंच इमारतींच्या प्रकल्पामध्ये बांधकामाकरिता घ्यावयाच्या दक्षतेबाबत सुरक्षा निकष तयार करण्याकरिता एक सुरक्षा तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने अहवाल देखील शासनास सादर केला, शासनाने देखील स्वीकारलेला आहे। सुरक्षा तज्ञ समितीने उंच इमारतीच्या बांधकामात होऊ घडणाऱ्या दुर्घटना विचारात घेता सुरक्षेसाठी उंचीवर वापर करताना काळजी घेण्याकरिता काही शिफारसी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि सदर मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता बृहन्मुंबई महापालिकेस त्या ठिकाणी कळविण्यात देखील आलेले आहे। दुर्दैवाने 8 ऑक्टोबर 2025 रोजी श्रद्धा लाईफ स्पेसेस या विकासकामार्फत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकाम स्थळावर साहित्य पडून कुमारी संस्कृती अनिल कोटियन या तरुणीचा अपघाती मृत्यू त्या ठिकाणी झाला। या दुर्घटनेसंदर्भात मेघवाडी पोलीस स्टेशन यांच्याकडून श्रद्धा लाईफ स्पेसेस या कंपनी व कंपनीच्या सर्व संबंधित व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अटक केलेल्या आरोपींविरुद्ध विविध मुदतीत माननीय न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले असून सदर गुन्हा न्यायप्रविष्ट सध्या आहे। यातील मुख्य आरोपी विकासक यांच्या विरुद्ध मान्य उच्च न्यायालयात विकासकाने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाचे अंतिम आदेशास अधीन राहून पुरवणी दोषारोप पत्र सादर करण्याची कारवाई पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे आणि सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा खरोखर गंभीर आहे की अनेक वेळेस विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक नवीन मोठ्या इमारती आपल्या महानगरांमध्ये उभ्या केल्या जातात, परंतु ह्या इमारतींचं बांधकाम सुरू करत असताना जे सेफ्टी मेजर्स त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे तर संबंधित विकासकांनी त्यांना ते घ्यायला पाहिजे। त्याच पद्धतीने जे प्राधिकरण सदर इमारती तयार करतात किंवा जे बांधकाम करतात त्या ठिकाणी महानगरपालिका असो, म्हाडा असो, SRA असो, यांनी प्राधिकृत केलेल्या ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत येतात त्यांची देखील जबाबदारी तेवढीच राहणार आहे। त्याच्यामुळे याची अजून चौकशी करून जे गुन्हेगार या संबंधात त्यांच्यावर कारवाई केली जाईल। या ठिकाणी ही घटना घडली, ही एकच घडलेली नाही आहे, अशा अनेक घटना घडत आहेत आणि त्याचं कारण अध्यक्ष महोदय असं आहे की आपण जबाबदार कोणाला पकडतो आणि जोपर्यंत आपण LOI मध्ये अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तीची पूर्तता जागेवर होते की नाही, मला वाटतं जे काही अधिकारी असतील, मग ते SRA असतील, महानगरपालिकेचे असतील किंवा म्हाडाचे असतील, त्या अधिकाऱ्यांची फक्त टेबलवर आतमध्ये बसून परमिशन देणे एवढंच काम आहे का? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी साईटवर त्यांनी त्या नियमांची अंमलबजावणी केली आहे का? मग ही जबाबदारी कोणाची आहे? अध्यक्ष महोदय, आज जवळजवळ 3 महिने झाले। 3 महिन्यापर्यंत त्यांनी विकासकावर गुन्हा त्याच वेळी झाला असता। मुंबई शहरामधल्या सगळ्या पोलिसांचं नावलौकिक आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष 2च मिनिट, बरेच लक्षवेधी आपल्याला वेळेचं बंधन आहे साहेब, एक तर आम्हाला बोलायला मिळत नाही। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी त्या पोलिसांनी साता समुद्राच्या पलीकडून आरोपी पकडून आणतात आणि त्यामुळे हे सध्या याचं जो संस्कृतीचं हे घेणारा जो विकासक आहे त्या विकासकाला एवढं 3 महिने सापडत नाही, त्याला अध्यक्ष महोदय अगोदर जामीन घेण्यासाठी हे मिळतं। मला वाटतं ही बदलणार आहे की नाही? माझी विनंती आहे मंत्री महोदय आपल्याला, त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या विकासकाला जबाबदारी पकडलं पाहिजे आणि तसं अधिकाऱ्यांच्या नाही तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, यासाठी आपली काय करावं माझी एवढी विनंती आहे। मंत्री महोदय, सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने मी आधीच सांगून चुकलो की जे कुठलं प्राधिकरण त्या ठिकाणी काम करत असेल शहरामध्ये, कुठले महानगरपालिका असो, म्हाडा असो, SRA असो किंवा इतर कुठलं प्राधिकरण, हे प्राधिकरण फक्त परवानगीचं काम न देता त्या ठिकाणी सुरू असलेलं बांधकाम त्याच्यावर लक्ष ठेवणे, त्याच पद्धतीनं हे बांधकाम सुरू असताना जे सेफ्टी मेजर्स त्या विकासकांनी घ्यायला पाहिजे ते घेतले की नाही याचं काम देखील त्या प्राधिकरणाचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये दोघेही जण, मुख्य विकासक त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काम सुरू असल्यावर जे कोणचं प्राधिकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून हे बहुतेक चालू होतं तिथला सक्षम अधिकारी यांची देखील चौकशी होऊन त्यांच्यावर देखील निश्चित कारवाई करण्यात येईल।